नमस्कार. एक आवश्यक पण अप्रिय काम करायला मी आपल्यासमोर आलेलो आहे. माझ्या हातात हे महाराष्ट्रातल्या लेखक, पुन्हा ज्यांना विचारवंत म्हणायची पद्धत आहे, बुद्धिजीवी म्हणायची पद्धत आहे, अशा व्यक्तींनी काढलेलं एक पत्रक माझ्या हातात आहे. आणि सगळी मिळून 25पेक्षा जास्त आणि 50च्या आत एवढ्या माणसांच्या त्याच्यावरती सह्या आहेत. ही माणसं आपापल्या क्षेत्रात अतिशय नावाजलेली आहेत. त्यांची वाचकांच्या मनावर चांगल्यापैकी पकड असते. आता सरकारी पारितोषिकांना सन्मान म्हणायचं की नाही हा त्याचा प्रश्न आहे. पण तसं जर धरलं तर हे सगळे माझ्यापेक्षा जास्त सन्मान मिळालेले यातले बरेचसे आहेत. म्हणजे याच्यात साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेले लोक आहेत, याच्यामध्ये राज्य पुरस्कारांची हॅट्रिक केलेले असेही लोक आहेत, आणि गावगणना जेवढे पुरस्कार झालेत तेवढे सगळे मिळालेलासुद्धा याच्यामध्ये एखादा सापडू शकेल. यांची पुस्तकं चांगल्यापैकी खपतात, त्यांच्यावरती कार्यक्रम होतात. त्या अर्थाने हे सगळे माझ्यापेक्षा वरचढ लोक आहेत असं म्हणायला हरकत नाही. याच्यामध्ये सगळ्या वयाचे लोक आहेत. म्हणजे 80च्या आसपास वय असलेले महेश एलकुंचवार इथपासून ते 30-35तला तरुण लेखक, कदाचित एखादा त्याच्यापेक्षाही तरुण असेल, असे सगळ्या वयाचे आहेत. महाराष्ट्राच्या सर्व भागातली ही मंडळी आहेत. आणि महाराष्ट्रातल्या सर्व भागातल्या लेखक बुद्धिजीवींच्या सह्या मिळवणं हे राजकीय कौशल्य कोणाकडे आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. तर थोडंसं महाराष्ट्राचं जे सगळीकडे असून नसल्यासारखं नेतृत्व जे आहे राजकीय, की त्यांच्या हातात कधीच कुठलं पद नसतं, पण सगळी पदं ते हलवत असतात, सांभाळत असतात. कोणाला कुठे ठेवायचं, कोणाला काढायचं, त्याच्या जागी कोणाला आणायचं, त्यांच्या पुरस्कारांनी हे झालेलं असावं. महात्मा ज्योतिराव फुले यांच्यापासून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यापर्यंत ही भाषाही त्यांनीच पूर्वी केलेली होती. या सगळ्या मंडळींनी 2 मुद्दे मांडलेले आहेत. एक, जे 3 नवीन कायदे केंद्र सरकारने विशेषतः शेतीमालाच्या मार्केटिंगच्या संदर्भात केले, ते कायदे शेतकरी विरोधी आहेत असं एक ह्याच्यात विधान आहे. दुसरं महत्त्वाचं विधान असं आहे की कडाक्याच्या थंडीत शेतकरी आंदोलन करत असताना ते आंदोलन चिरडण्यासाठी वॉटर गन्स म्हणजे पाण्याचे फवारे मारून शेतकऱ्यांना छळण्याचा प्रयत्न केला, अमानुष प्रयत्न केला, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तिसरा मुद्दा जो आहे तो अर्थकारणाशी संबंधित आहे किंवा अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे, की या नव्या कायद्यांनी शेतीमालाच्या मार्केटिंगमध्ये सगळ्यांना उतरता येईल आणि त्याच्यामध्ये बडे भांडवलदार आणि यांचा आवडता शब्द म्हणजे धनदांडगे लोक, तर ते सगळे उतरतील आणि शेतकऱ्याची अवस्था आत्ता आहे त्याच्यापेक्षा अधिक वाईट होईल. म्हणजे आत्ता वाईट अवस्था आहे हे सगळ्यांना मान्य आहे. उपायासंबंधी मतभेद आहेत. केंद्र सरकारने हे कायदे घिसाडगाईने पास केले हे मी याच्यापूर्वीही अनेक वेळा म्हटलेलं आहे. त्यामुळे हे कायदे ओव्हरड्यू होते. खरं म्हणजे हे याच्यापूर्वीच व्हायला हवे होते.
अशी आमची म्हणजे शरद जोशींच्या विचारांनी आम्ही जे शेतकरी चळवळीत आलो आणि आमच्या कुवतीप्रमाणे कामं केली, त्यांची भूमिका ह्या कायद्यांचं स्वागत करण्याची आहे आणि याच्या विरोधात आंदोलनाला आमचा विरोध राहील हे स्पष्ट आहे. पण तरीसुद्धा आम्ही किंवा मी आत्ता भाजप सरकारच्या बाजूने बोलतो आहे असं कोणी समजू नये, कारण केंद्र सरकारची ह्या प्रकरणाची राजकीय रणनीती ही पूर्णपणे चुकलेली आहे आणि ती उलटून अंगावर येणारीच होती, बुमरँग होणारच होती, त्याप्रमाणे हे झालेलं आहे. दुसरा प्रश्न असा, खरंच देश पेटला आहे का या मुद्द्यावर? तर तसं काही दिसत नाही. एका विशिष्ट परिस्थितीमध्ये, ज्यांच्या विशिष्ट नैसर्गिक परिस्थितीमध्ये दिल्लीच्या आसपासच्या 3 प्रदेशामध्ये, जे पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश या प्रदेशामध्ये जी पिकं मुख्यतः येतात म्हणजे तांदूळ आणि गहू आणि मग इतर काही पिकं, त्या शेतकऱ्यांचं हे आंदोलन आहे आणि ते पंजाबपुरतंच राहिलं आहे हे आता आंदोलनकर्त्यांनीही मान्य केलेलं दिसतं आहे. कारण 2 दिवसापूर्वी माझ्या मोबाईलवर मेसेज आला होता की पंजाबचे लोक देशासाठी किती त्याग करतात, पाकिस्तानच्या गोळ्या किती खातात, याची आठवण ठेवावी आणि पंजाबच्या शेतकऱ्यांचंच केवळ आंदोलन आहे असं म्हणून त्या आंदोलनाला तुच्छ लेखू नये. 2 दिवसापूर्वी भारत बंद झाला, पण त्याची कुठलीही झळ कोणालाही पोचली नाही. पूर्वी महाराष्ट्रात एक शेतमजूर संघटना होती आणि तिचा संप हा कायम एप्रिल महिन्यात असायचा की ज्या महिन्यात शेतात कामच नसतं आणि संप 100% यशस्वी व्हायचा. या आंदोलनाचाही थोडाफार प्रभाव दिल्लीवर पडला आहे आणि महाराष्ट्रात ग्रामीण भागात मार्केट कमिट्यांच्यामध्ये व्यवहार ठप्प होते अशी एक बातमी आलेली आहे. पण सध्या एकूणच या करोनाच्या सगळ्या भीतीमुळे किती माल खरोखर येतो बाजारपेठेत, किती विक्री होते, या सगळ्यालाच एक ब्रेक लागल्यासारखं वातावरण असल्यामुळे आंदोलनकर्ते म्हणू शकतील की आम्ही आंदोलन यशस्वी केलं आणि सरकार म्हणू शकेल की यांच्या आंदोलनाचा देशभर काही ह्यांना पाठिंबा मिळालेला नाही. उत्स्फूर्तपणे दिल्लीच्या आसपासचे शेतकरी सोडले तर या आंदोलनात कोणी उतरलेलं अजून तरी दिसत नाही. आता प्रश्न असा की ही आंदोलनाची वस्तुस्थिती झाली. तिथे साहित्यिक म्हणणारे लोक काय करत आहेत, तर त्यांनी असं म्हटलं आहे, आज दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत ठामपणे राहणे हे आम्ही आपले कर्तव्य समजतो. त्यांनी सोबत हा शब्द वापरायला नको होता. आम्ही आमच्या घरून त्यांना पाठिंबा देणं हे आमचं कर्तव्य समजतो. म्हणजे एकीकडे बिचारे कसे कडाक्याच्या थंडीत रात्रभर उघड्यावर बसले असतील म्हणून हळहळायचं, त्यांच्यासोबत तुम्ही असाल तर तुम्ही तिथे असायला पाहिजे. सोबत या मराठी शब्दाचा मला जो अर्थ माहिती आहे तो शेजारी बसलेला, तर तसं यातलं कोणी दिसत नाही आणि तशी या मंडळींची आत्तापर्यंतची परंपराही नाही. प्रत्येक वेळेला म्हणजे याच्या आधी कर्जमाफीच्या वेळेलाही अशीच पत्रकबाजी झालेली होती. तर ही कशामुळे होते, तर यांना एक राजकीय पाठिंबा असला पाहिजे हे तर उघडच आहे. मी मुंबईच्या सांज तरुण भारत का तरुण भारत हां त्यांच्या चॅनेलवरती वाचलं मी, ते असं म्हणत आहेत की यांना ह्या महाराष्ट्रातल्या आत्ताचं जे महाविकास आघाडी सरकार आहे त्याच्या बाजूने राहायचं आहे आणि आपल्या पदरात झोळीत जेवढं पाडून घेता येईल तेवढं पाडून घ्यायचं आहे. असा आरोप मी या मंडळींच्यावर करणार नाही, कारण ही मंडळी याच्यातले अनेक माझे जीवस्य कंठस्थ मित्र आहेत आणि म्हणून म्हटलं की हे अप्रिय काम आहे. काही माझ्या मित्र आहेत आणि काही माझ्या ओळखीचे आहेत. यांच्या कोणाच्याही हेतूबद्दल मला शंका घ्यायची नाही. मग हे सगळे लोक एकत्र हे पत्रक यांनी का काढलं असेल, तर मला एक महत्त्वाचे 2 मुद्दे दिसतात. एक मुद्दा असा की आधुनिक अर्थव्यवस्थेचं
किंवा अर्थशास्त्राचं संपूर्ण अज्ञान याच्यामध्ये जर आपण सहज पाहिलं तर मराठीच्या प्राध्यापकांची याच्यामध्ये सहजच मेजॉरिटी आहे. त्यांना कशातलंच काही कळत नाही, हे मला स्पष्ट बोललं पाहिजे. मी एका प्रकाशन संस्थेत काम करतो. मराठीच्या प्राध्यापकाचं पुस्तक म्हटलं की मी ते बाजूला ठेवतो. त्यांना धड मराठीतलं सुद्धा काही फारसं माहिती नसतं, तर ते इतक्या गहन विषयांच्यामध्ये पण ते कोणाच्या तरी सोबतीने त्यांनी ते पत्रकावर सही केली असं आपल्याला म्हणता येईल. याच्यात मेनली आपल्याला असं दिसेल की वाङ्मयाचे प्राध्यापक आहेत आणि हा जगभरचा अनुभव आहे की एकदा माणूस वाङ्मय लिहायला लागला, साहित्य फिक्शन ज्याला म्हणतात, की त्याचा अर्थशास्त्राशी संबंध फक्त प्रकाशकाकडनं रॉयल्टी मिळवणे एवढाच राहतो. बाकी दुसरं अर्थशास्त्र त्याला कळत नाही. आणि निरनिराळे पुरस्कार मिळवणे हे एक दुसरं अर्थशास्त्र त्याला कळतं. मुद्दा असा की पॉलिटिकल इकॉनॉमी, दुर्दैवाने ह्या शब्दाला तुल्यबळ असा शब्द अजून मराठीत आपण आणू शकलेला नाही. पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणजे राज्य अर्थकारण किंवा अर्थराज्यकारण जे काय असतं त्याच्याबद्दलचं 200% अज्ञान हे जगभरच्या साहित्यिकांचं वैशिष्ट्य असल्यामुळे मराठी साहित्यिक कसे काय मग दूर राहतील त्याच्यापासून. ते म्हणतील इथे आम्ही वी आर सिटिझन्स ऑफ द वर्ल्ड, त्यांनाही काही कळत नाही पॉलिटिकल इकॉनॉमीमधलं, आम्हालाही काही कळत नाही. अर्थशास्त्राचा अज्ञान हा एक भाग आहे. आणि दुसरं मला असं वाटतं की या सगळ्यांच्या मनात एक थोडा अपराधगंड आहे. विशेषतः याच्यातले जे आधीच्या पिढीत किंवा त्याच्या आधीच्या पिढीत ज्यांची कुटुंब संपूर्णपणे शेतीवर होती, असे ह्याच्यात जास्त लोक आहेत. आणि ही चांगली गोष्ट झाली. एकेकाळी मराठी साहित्य हे शिक्षक आणि कारकून आणि प्राध्यापक यांच्या घराड्यात अडकून पडलेलं होतं. हा ग्रामीण साहित्याचा, नंतर शेतकरी कुटुंबातून आलेल्या सुशिक्षितांचा, नवा जो लिहिणाऱ्यांचा प्रवाह आला, त्याचं स्वागतच केलं पाहिजे. परंतु आपण त्या सापळ्यातनं सुटलो. पण आपले बालमित्र असतील, आपले इतर नातेवाईक असतील, आपल्या कुटुंबातले इतर घटक असतील, हे अजूनही त्याच्यातच अडकलेले आहेत आणि त्यांच्यासाठी आपण काही करत नाही. ह्याच्यामधनं एक अपराधगंड आणि त्याच्यामधनं मग आपण जास्तीत जास्त काय करू शकतो, तर आपण त्याच्याबद्दल लिहू शकतो. त्या मुद्द्याकडे मी नंतर येतो. पण आत्ता निदान एक प्रतिकात्मक भूमिका आपण घेऊ शकतो आणि एक पत्रक काढू शकतो. म्हणून हे याच्यात गळे कापू कोणी आहे असं मला वाटत नाही. पण गळे काढू लोक आहेत आणि गळा पडू लोकसुद्धा या पत्रकावर ज्यांच्या सह्या आहेत त्यांच्यामध्ये आहेत. प्रश्न असा, मी जे म्हटलं अर्थव्यवस्थेचं पूर्ण अज्ञान, हे तर आत्तापर्यंत अनेकांनी लिहिलेलं आहे की असाच विरोध बाजार समितीच्या कायद्याला आहे, APMCला, कृषी उत्पन्न बाजार समिती, शरद पवारांनी पूर्वीच केलेला होता. आणि आता शरद पवारांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने द्व्यर्थी भूमिका घेतली आहे की मी सरसकट उद्योगांना विरोध केलेला नाही, शेतीमाल प्रक्रियेचे उद्योग चालू राहिले पाहिजेत किंवा त्यांना उत्तेजन मिळालं पाहिजे, अशी मी भूमिका घेतलेली आहे. इथे आपल्या राजकीय व्यवस्थेची शोकांतिका दिसते की सत्ताधारी पक्ष बदलतो पण सत्तेचं राजकारण बदलत नाही. त्यामुळे काल ज्या घोषणा विरोधक करत होते त्या आज सरकार करतं आणि त्यांना आत्ताचे विरोधक विरोध करतात. ह्याच्या पलीकडे एक कर्मकांड राजकीय, याच्या पलीकडे त्याच्यात काही दिसत नाही. तात्विक मुद्दा एकही दिसत नाही. तात्विक मुद्दा काय? म्हणजे अर्थशास्त्राशी संबंधित, पॉलिटिकल इकॉनॉमीशी संबंधित तात्विक मुद्दा असा आहे की उपभोक्ता वर्गाचं हित जितकं महत्त्वाचं आहे तितकंच उत्पादक वर्गाचं हितही महत्त्वाचं आहे. उत्पादक वर्गाचं हित कोण करेल?
तर याच्यासंबंधी दोन भूमिका मांडल्या जातात. एक म्हणजे इंटरव्हेन्शनिस्ट, हस्तक्षेपवादी भूमिका. हे अमर्त्य सेन वगैरे जे नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ आहेत ते हस्तक्षेपवादी भूमिकेतले. हस्तक्षेप कोणी करायचा? तर सरकारने करायचा. आणि सरकारने तो हस्तक्षेप अशा पद्धतीने करायचा की उत्पादक वर्ग आणि उपभोक्ता वर्ग दोघांचे हितसंबंध सांभाळले जातील. उदाहरणार्थ काही वर्षापूर्वी अमेरिकेत जे गृहकर्जाचं प्रकरण झालं, जे बिग शॉर्ट नावाने प्रसिद्ध आहे, त्याच्यामध्ये भांडवलशाहीचं म्हणजे मुक्त अर्थव्यवस्थेचं माहेरघर असलेल्या अमेरिकेमध्ये सुद्धा सरकारला प्रचंड रक्कम बाजारात घालावी लागली. त्यावेळेला ते त्याच्यातनं निभावले. समाजवादी विचारसरणीचे लोक असतात किंवा ज्यांना डाव्या विचारसरणीची म्हणायची पद्धत आहे, ते पूर्णपणे सरकारी हस्तक्षेपवादी असतात. अमर्त्य सेन ही उदारमतवादी परंतु डावीकडे कललेले. हा एक पक्ष आहे. आणि म्हणून सरकारी हस्तक्षेप असला पाहिजे आणि तो शेतकऱ्यांच्या फायद्याचाच असतो असा आग्रह धरणारी आपल्याकडली अतिडावी मंडळी आहेत. पण जगभरचा अनुभव जर बघितला तर जितकं सरकारीकरण जास्त तितकं उत्पादक वर्गाचं नुकसान जास्त झालेलं आहे. हल्ली मला अर्थशास्त्रज्ञ जे भेटतात त्यांना हा प्रश्न विचारतो की हे सगळं समाजवादी ढाचा जो आपण स्वीकारला तो सधेतूनच स्वीकारलेला होता आणि तो उत्पादक वर्गाच्याच मानगुटीला कसा काय बसला, ह्याचाही विचार करायची वेळ आलेली आहे. दुसरा जो पक्ष आहे तर अर्थव्यवस्था ही बाजार व्यवस्थेच्या आणि बाजार व्यवस्था ही अर्थव्यवस्थेच्या म्हणजे दे गो टुगेदर, दे गो हँड इन हँड, त्याच्या नियमांच्या प्रमाणे चालेल आणि तिथे सरकारी हस्तक्षेप कमीत कमी असावा. सरकारने फक्त कायदा आणि सुव्यवस्था बघावी, सरकारने संरक्षण व्यवस्था बघावी, सरकारने जे प्रचंड इन्व्हेस्टमेंट द्यायला लागते, भांडवल लागतं, शस्त्रनिर्मितीसारखे ते उद्योग बघावेत, जहाज बांधणी सरकारने करावी, विमानं सरकारने बांधावीत. पण शेतकऱ्याचा माल विकत घेऊन गिऱ्हाईकाला म्हणजे उपभोक्ता वर्गाला विकायच्या कामात सरकारने पडायचं कारण नाही, असा दुसरा वर्ग आहे. त्यामुळे हस्तक्षेपवादी आणि सरकारी हस्तक्षेपवादी आणि दुसरीकडे हस्तक्षेप विरोधी, आम्ही हे पहिल्यापासून हस्तक्षेप विरोधी भूमिकेत होतो. एकदा हस्तक्षेप विरोधी भूमिका घेतल्यानंतर आपण माझ्यावर विश्वास ठेवा, ह्या मागण्या आम्ही 20 वर्षापेक्षा जास्त आधी केलेल्या आहेत की शेतकऱ्याला आपला माल कोणाला विकायचं याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. शेतकऱ्याचा माल विकत घेण्यासाठी ग्राहकांची स्पर्धा लागली पाहिजे. त्या स्पर्धेमध्ये सरकार असेल, त्यामध्ये सहकारी संस्था असेल, त्यामध्ये खाजगी भांडवलदार असेल, कोणी असेल, जो सगळ्यात जास्त भाव देईल त्याला माल विकायचं स्वातंत्र्य शेतकऱ्याला असलं पाहिजे. आता त्या स्वातंत्र्याचं जर रक्षण करायचं असेल तर तुम्हाला सरकारी व्यवस्थेबरोबरच तुम्हाला इतरांना त्याच्यात उतरावं लागेल. आता 3 महिने झाले कायदे पास होऊन, अजून कोण खाजगी भांडवलदार ह्याच्यात उतरला आहे? आणि जोपर्यंत हा सावळा गोंधळ चालू आहे ना तोपर्यंत कोणी उचलणारही नाही. आणि मी याच्या आधीही एका मुलाखतीत असं म्हटलेलं आहे की खाजगी भांडवलदारांना रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट फायदा ताबडतोब हवा असतो. ॲक्च्युली इंग्लिश म्हण अशी, दे वॉन्ट प्रॉफिट येस्टरडे. आजच्या भांडवलावर त्यांना काल फायदा व्हायला हवा असतो. ते काही इतके बावळट लोक नाही आहेत की अशा बुडीत धंद्यामध्ये ते उतरतील. मी तुम्हाला साधं उदाहरण देतो की पाणी पुरवण्याची व्यवस्था, पिण्याचं पाणी पुरवायचं सगळ्या देशाला, खाजगी भांडवलदार त्याच्यात उतरणार नाही. आणि त्याला माहिती आहे की याच्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट लागेल ती परत यायला त्याच्या 2 पिढ्या जातील आणि कदाचित यायचीही नाही. ती कामं सरकारचीच आहेत, परंतु रोजच्या मालाची खरेदी विक्री आणि ती सरकारच्या ताब्यात, आणि सरकार ठरवणार की ह्या माणसांनी ह्या मार्केटमध्ये या भावांनी हा माल ह्या दिवशी विकायचा. हे आता आधुनिक अर्थव्यवस्थेच्या तत्त्वाला धरून नाही.
वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, विश्व व्यापार संघटना ही जी आहे त्याच्यामध्ये कमीत कमी हस्तक्षेप सरकारचा असावा आणि जास्तीत जास्त स्वातंत्र्य विक्रेत्याला असावं, म्हणजे उत्पादकाला असावं, अशा प्रकारचा आग्रह धरण्यात आलेला आहे आणि तो अर्थशास्त्राच्या दृष्टीने अपरिहार्य आहे. यातला एकही मुद्दा या पत्रकावर सह्या करणाऱ्यांना ऐकला होता की नाही त्यांनी हेही मला माहिती नाही, पण हा यांच्या समजण्याच्या पलीकडचा मुद्दा आहे. याचं कारण असं, आणि प्रत्येक कायद्याच्या बाबतीत हे असंच होतं, याचं एक कारण असं की एक तर सांगितलं याचा अर्थशास्त्राचा व्यवस्थित अभ्यास यातल्या कोणाचा नाही, पण त्याहीपेक्षा अजूनही शेतकऱ्याला एक स्वतंत्र उत्पादक म्हणजे ज्वारीचं पीक घेणं, ऊसाचं पीक घेणं, त्याप्रमाणे कापड उत्पादन करणं, यंत्रांचं उत्पादन करणं, सायकलींचं उत्पादन करणं म्हणजे वाहनांचं, हे सगळे एका पातळीवर धरलं पाहिजे की हे उत्पादक आहेत, त्यांचा हा उत्पादन खर्च आहे, त्यांना एवढा प्रॉफिट मिळाला पाहिजे आणि त्यामुळे ग्राहकाला एवढा भाव ठरेल आणि तिथे स्पर्धा असली पाहिजे. याच्यामध्ये शेतकऱ्याला आणायलाच तयार नाहीत हे लोक. हे शेतकऱ्याकडे अजूनही एक सांस्कृतिक घटक म्हणून पाहतात, आर्थिक घटक म्हणून पाहत नाहीत. आणि हे अज्ञान या सगळ्यांच्यामध्ये आहे. त्याची कारणं अनेक आहेत. म्हणजे त्यांना दिसतं शेतकऱ्याची अवस्था बिकट आहे, परंतु त्यांना अजूनही त्यांच्या लहानपणी त्यांनी जी शेती पाहिलेली होती, त्याच्यात जी मुबलकता होती, त्याच्यामध्ये जे एक मोकळेपण होतं, स्वातंत्र्य होतं, सुखात चरती गुरे वासरे, लवे तुनी लहरते कापरे, हवे तुनी आरोग्य खेळते, गार नि आरस पाणी, जिथे अशी समृद्ध धरित्री, घुमती घरे अन पुत्र कलत्री, रमेश रमश्री माहेरीच्या, स्वाभाविक लावण्ये, हिरवळ आणक पाणी, तेथे सुचती मजला गाणी. बोरकरांची कविता आहे, म्हणून थोडं गोव्याच्या टोनमध्ये शेवटचा भाग म्हटला. हे चित्र या सगळ्यांच्या डोक्यात आहे. बोरकर काय म्हणत आहेत? रमेश रमश्री माहेरीच्या स्वाभाविक लावण्य. शेतकरी जीवनाबद्दलचं सगळ्यात मोठा गैरसमज हा आहे की शेतकऱ्याला श्रम करायला आवडतं, बाकीच्यांना नाही आवडत. पण शेतकरीनं मोकळा वारा असतो, त्याला थंडी वाजत नाही, त्याला ऊन बाधत नाही, पाऊस म्हणजे तर साक्षात परमेश्वराचा आशीर्वादच त्याच्या अंगावर पडत असतो. जमीन असते, आपल्या जमिनीत आपणच पिकवून ते खाण्याइतकं मोठं सुख कुठलं आहे वगैरे. ही जी शेतकरी जीवनाची रोमॅन्टिक कल्पना होती, तिला पहिल्यांदा धक्का आम्ही दिला शेतकरी संघटनेने. शरद जोशी म्हणाले की शेती व्यवसाय आहे, जीवनशैली नाही. बोरकर म्हणत आहेत ही इज टॉकिंग ऑफ द ॲग्रिकल्चर वे ऑफ लाईफ. माहेरीच्या स्वाभाविक लावणी म्हणजे काय? जिथे माणसं सवयीने श्रम करतात. कुरणावरती वडा खालती, गायी वळत बैसतो, स्फटिका परिहा निर्मळ धरा, झुळझुळ जवळ वाहतो. दाखवा मला महाराष्ट्रात एक तरी स्फटिकासारखं स्वच्छ पाणी असलेला पाण्याचा स्रोत. नाही तर शुद्ध पेयजल या जाहिराती तरी बंद करा. शेतकऱ्याला एकदा तुम्ही संस्कृतीचा घटक ठरवलात की हे सगळे गोंधळ सुरू होतात. आम्ही असं म्हणतो की तो संस्कृतीचा घटक होता, पण आता तो अर्थव्यवस्थेचा घटक आहे. अर्थव्यवस्थेतला एक फार मोठा घटक तो आहे आणि भारतासारख्या ह्याच्यात तो अर्थव्यवस्थेतला घटक जर संख्या त्याची कमी होत नसेल तर आणि राष्ट्रीय उत्पन्नातला त्याचा वाटा कमी होत असेल. आता मला वाटतं 55% लोक शेतीवर आहेत आणि 17 का 15% शेतीचा वाटा आलेला आहे.
ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्टमध्ये, तर नक्की तिथे काहीतरी घोटाळा आहे. आणि तो घोटाळा दुरुस्त करण्यासाठी जर सरकारने बाजूला होणं आवश्यक असेल, सरकारने बाजूला झालं पाहिजे. हे कुठल्या सरकारने केलं हा मुद्दाच नाही आहे आमच्यासमोर. कारण भाजपवाले काल आज जर सत्तेवर नसते तर हे या कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणार होते, स्पष्ट आहे. सरकारला काहीतरी अडचणीत आणायचं ही त्यांची रणनीती आहे, त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. अर्थशास्त्राचे जे अपरिहार्य नियम आहेत की स्पर्धेमुळे बाजारामध्ये समतोल येतो आणि निवडीचं स्वातंत्र्य हे जसं ग्राहकाला आहे तसं उत्पादकालाही असलं पाहिजे. का असू नये? जीवनावश्यक वस्तू, सगळ्या वस्तू करून टाका ना जीवनावश्यक. फक्त शेतीमालच कसा काय जीवनावश्यक करता तुम्ही? कापड जीवनावश्यक नाही, औषधं जीवनावश्यक नाहीत. तर ही जी रणनीती आहे की शेतकऱ्याच्या भल्यासाठी आम्ही हस्तक्षेप करतो आहोत, असा आव आणून जे काँग्रेस सरकारने केलं त्याच्यापेक्षा वेगळं भाजप सरकारने काही केलं नाही. शेतकऱ्याचं उत्पन्न दीडपट करतो म्हणाले, त्यातलं काही घडलेलं नाही आहे. पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा रेड्याच्या तोंडून वेध आले आणि त्यांनी हे निदान शेतकऱ्याला विक्रीचं स्वातंत्र्य देणारे कायदे केले. तर हा सगळा हंसई मुक्तानेली केला, मग कलाट काकांनी हे सगळे कोल्हेकुई सुरू झाले. हे शुद्ध राजकारण आहे आणि हे अतिशय निर्लज्ज राजकारण आहे ह्याच्याबद्दल, आणि दोन्ही बाजूनी आहे. दुसरं कारण असं आहे, अनेक वर्ष या प्रश्नाचं उत्तर आम्ही शोधत होतो. ही शरदूषेनं मोठी खंत होती. हुंडाबळी घडतो, बलात्कार घडतात, अमानुष खून होतो आणि सगळ्या समाजाला कळवळा येतो. आणि रोज महाराष्ट्रात कुठेतरी 2-4 शेतकरी गळफास लावून घेत आहेत. महाराष्ट्राला काही का वाटत नाही. म्हणजे आम्हाला सगळ्यात मोठी खंत ती होती की काही इम्पॅक्ट नाही. म्हणजे आता हे करोनाचं संकट, किती माणसं मेली देशभर, तेवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. कदाचित शेतकऱ्यांचा आकडा जास्त निघेल, पण करोनावर आपण जागतिक स्तरावर सगळ्या जगाला ऐकू जाईल एवढा हो हल्ला आपण माजवलेला आहे. शेतकरी आत्महत्या एकट्याने झाल्या म्हणून काही त्या नगण्य होत्या, दुर्लक्ष करण्यासारख्या होत्या? काही वर्षापूर्वी मला वाटतं मी ॲग्रोवनच्याच अंकात शेतकरी आणि इतर समाज असा लेख लिहिलेला होता आणि त्याच्यात ह्याची काही चर्चा मी केलेली होती. मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्याबद्दल जे गैरसमज आहेत की शेतकऱ्याला शेतीत फार कष्ट नसतात, शेतकरी हा मुळात आळशी असतो, तो जुन्या पद्धतीने शेती करणारा असतो, तो व्यसनी असतो, व्यसनी नसला तो उधळ्या असतो, ऋण काढून सण करण्यामध्ये तो पटाईत असतो, तो आपल्या बायका पोरांच्यावर अत्याचार जन्मसिद्ध हक्क असल्यासारखा वागतो. ही संबंध शेतकऱ्याची प्रतिमा जी तयार झाली, किंवा तो बावळट असतो, टर उडवण्यासारखा असतो. हे संबंध शेतकऱ्याशी संबंधित विनोदी वाङ्मय जे तथाकथित काही इमेज येते त्याच्यातनं शेतकऱ्याची, की एकतर तो ढसाढसा रडत असतो, म्हणजे त्याचे कुटुंबीय रडत असतात आणि तो मजेत असतो, दारू पिऊन घरी येतो, बायकोला बडवतो, किंवा तो इतका बावळट असतो की तो खदाखदा हसत असतो किंवा हसवत असतो. तर ही इमेज कोणी निर्माण केली? हे सगळे त्याच्यात. आता यांना दोषी म्हणायचं का गुन्हेगार म्हणायचं? आम्ही एक स्वतंत्र मांडणी केली ती की मराठी साहित्य आणि शेतकरी, ही शेतकरी संघटनेने एक स्वतंत्र मांडणी केलेली होती
शेतकरी जीवनाचं वास्तव जर सर्वसाधारण वाचकांच्या पुढे पोचणारच नसेल, शेतकरी हा जर विनोदाचा विषय राहणार असेल किंवा करुणेचा विषय राहणार असेल किंवा उदात्तीकरणाचा, बघा जे म्हटलं की तुला निसर्गाच्या सहवासात काम करायला मिळतं, याच्यावर भाग्य कुठलं असतं? सगळ्यात मोठं भाग्य ते आहे, काळ्या आईचं काळं लेकरू. हे वास्तव नाही आहे, ही संस्कृती आहे की कसंही करून शेतकरी श्रम करत राहील. काले वर्षतू पर्जन्य पृथ्वी सस्यशालिनी असं म्हणलं की योग्य वेळी पाऊस पडतो आणि पृथ्वी धनधान्यांनी सस्यशालिनी सावळी दिसायला लागते. घडतं का असं? पाऊस तर म्हणजे आता एक शेतकऱ्याला छळणाऱ्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्याच्यात पाऊस हा वेगळ्या पद्धतीने आला आहे. आता कंटिन्यूस पाऊस पडतच नाही, 3-4 स्पेलमध्ये पडतो आणि त्यावेळेला जे काही असेल त्याचा निकाल लावून निघून जातो. तर प्रत्येक वेळेला निसर्गात बदल होतो, बाजारपेठेत बदल होतो, ग्राहकांच्या आवडीनिवडीत बदल होतो, सरकारी धोरणात बदल होतो आणि ह्या सगळ्या बदलांचं परिणाम ज्या एका मोठ्या सेक्टरवर होतो, दॅट सेक्टर इज ॲग्रिकल्चर. हे यातल्या कोणाच्या गावीसुद्धा नाही. अजूनही मी लहानपणी कसा वासराच्या गळ्यात गळा घालून गाईचं दूध तोंडाने प्यायचं वगैरे, इथपर्यंत त्यांची अक्कल आहे, स्पष्ट बोलायचं झालं तर. मग हे जर वास्तव तुम्ही मांडलंच नसेल तर संपूर्ण समाजाला किती श्रम असतात शेतीत? सगळे शेतकरी सगळा वेळ ते सगळा श्रम करतील असं नाही. पण आमचे एक कार्यकर्ते रामचंद्र बापू पाटील मला सांगत होते, थोडं ग्राम्य शब्द वापरतो, तिच्या आईला म्हणाले द्राक्ष लावायला नको होते. आधुनिक शेतकरी शेती करा ना, म्हणून त्यांनी द्राक्ष लावली. ते म्हणले ऊस होता तोवर काही घराकडं बघावं लागत नव्हतं, ऊसाला पाणी देत राहायचं, ऊस वाढत राहतो आणि सरासरीच्या याने भाव मिळतात. म्हणजे माझा ऊस चांगला म्हणून 4 पैसे जास्त मिळत नाहीत आणि तुझा वाईट म्हणून कमी मिळत नाहीत. कारखान्याला ऊस जातो, फायनल बिलला भागतात, एकूण किती ऊस क्रश केला भाव निघतो. ही द्राक्ष लावलेली म्हणले घराबाहेरच पडता येत नाही. आधुनिक शेतीच्या समस्या वेगळ्या. पण म्हणून आणि महाराष्ट्रात सगळं ऊसाच्या पट्ट्यातच राजकारण करायला लोकांना वेळ जास्त असतो, याचंही तेच कारण आहे की महाराष्ट्रातला ऊस आणि महाराष्ट्रातील राजकारणी यांच्या इतकी निबर जात जगात कुठेही नाही. आणि यांना लागलेला कोल्हा मरून जातो आपला आपण, तरी ऊसाचं काही नुकसान होत नाही. आणि कोल्हे नावाचे आहेतच प्रसिद्ध राजकारणी. तर विनोदाचा भाग सोडून देऊ आपण, पण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जर उत्तम पीक घ्यायचं असेल तर ते केवळ निसर्गाच्या किमयेने घडत नाही. या नभाने या भुईला दान दिलं म्हणून जोंधळ्याला चांदणं लागत नाही. कुठेच महानोर याच्यात महानोर आहेत ना अजून, खरं त्यांचंही असायला पाहिजे. त्यांचं आणि शरदरावांचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय सध्या. जोंधळ्याला चांदणे लढूनही आम्ही 150 रुपये क्विंटल चांदण्याची किंमत. कापूस हे पांढरं सोनं विदर्भाचे आणि त्याची किंमत काय तर 1 किलो रोगर ते कीटकनाशक असतं, माहिती आहे का तुला? त्याच्या 1 किलोसुद्धा भरून येणार नाही एवढी क्विंटलला किंमत होती. 700 रुपये रोगरची बाटली, 750 रुपये. काय लिहिताय तुम्ही? तिफण चालते माझी तिफण चालते. अरे बोकांडी गोफण बसली आहे तुझ्या सत्तेवर असलेल्यांची, तिकडं बघ ना. तर काय बोलणार? महानोर माझे मित्र विठ्ठल वाघ, त्यांचे तिफण चालते
नाही म्हणले ते टिपळ चालत एकदा मी सुरू केलं ना की लोक असे तल्लीन होऊन जातात. इथे एक कटू सत्य आहे. आपल्याकडे श्रमिक वर्गाला त्याचं रोजचे कष्ट विसरण्यासाठी संध्याकाळच्या वेळेला पूर्वी देवळात पुराण सांगत होते, आता कवी संमेलनं वगैरे भरवतात. डोंगरी शेत माझं ग. पण मुळात असं बघायला पाहिजे की यांचं काम होतं. यांनी शेतकरी जीवनाचं जे दाहक आणि अर्थशास्त्रीय वास्तव आहे. अर्थशास्त्रीय वास्तव काय काय आहे? एक शेतीचे तुकडे होत आहेत, याच्यात तो मुद्दा आलेला आहे. पण शेतीचे तुकडे काही भांडवलदार करत नाही, उलट भांडवलदाराला तुकडे नको असतात. भांडवलदार असं म्हणतो जितके कमी लोकांशी मला निगोशिएट करावं लागेल तितकं माझ्या सोयीचं आहे. तुकडे आपल्या कुटुंब व्यवस्थेमुळे होतात. कुटुंब व्यवस्थेमुळे तुकडे होतात म्हणजे का होतात? तर शेतीमधनं जितकी माणसं बाहेर पडायला हवी आहेत ती आपल्या देशात बाहेर पडू शकलेली नाही आहेत. ज्या काही आर्थिक धोरणं जी काही आपण राबवली त्यामुळे जास्त माणसं शेतीत राहतात, त्यामुळे जास्त तुकडे होतात. आम्ही हे सिद्ध करून द्यायचो की आज ज्याच्या नावावर 50-60 एकर जमीन आहे आणि 3-4 मुलगे आहेत तो तिसऱ्या पिढीमध्ये अल्पभूधारक होतो. अल्पभूधारक असण्यामध्ये सरकारचा फायदा आहे की मग ते अशी अटच घालतात की इतक्या कमी तुमची जर जमीन असेल 5 एकरापेक्षा तरच तुम्हाला याचा फायदा मिळेल. त्यामुळे कमी किमतीत जास्त लोकांना पैसा वाटता येतो. असं ते सगळं. तर हे एक संकट आहे. आणि खाजगी भांडवलदार आले म्हणून कदाचित तुकडे सांधले जातील, स्पष्ट बोलायचं झालं तर. आणि त्यांना तुकड्यांच्यामध्ये इंटरेस्ट असणार नाही. ते म्हणतील मला एक 100 एकर एका जागी मिळाले तरच मला इन्व्हेस्टमेंट करण्यात इंटरेस्ट आहे. दुसरं शेतकऱ्यासमोरचं चॅलेंज मगाशी जे सांगितलं ते नैसर्गिक आहे. पर्यावरणाचं चक्र हे जे बदलतं आहे आणि त्याच्यामुळे एक अनिश्चितता ही शेतीमध्ये आलेली आहे. शेतीमध्ये कायमच आसमानी सुलतानी अनिश्चितता होती, पण आता टोळधाडी किंवा सैन्य येणं जाणं हे प्रकार बऱ्यापैकी थांबले. परंतु पर्यावरणामध्ये इतके महत्त्वाचे बदल होत आहेत. तिथे पुन्हा हे लोक म्हणणार की पुन्हा धनदांडग्या लोकांनी यांना केमिकल फर्टिलायझर्स विकली म्हणून संबंध पर्यावरणाचं चक्र बिघडलेलं आहे. तसं नाही आहे. ते पर्यावरणामध्ये कशामुळे कुठला बदल होतो हे अजून तरी कोणाला समजलेलं नाही आहे. आणि पर्यावरणात होणाऱ्या बदलांना सामोरं जाणं एवढा एकच मार्ग तुमच्याकडे राहतो. तिसरं, बाजाराचं पूर्ण स्वातंत्र्य आत्तापर्यंत नव्हतं आणि आत्तासुद्धा हे स्वातंत्र्याचे कायदे झालेत, हे राबवायला अजून सुरुवात झालेली नाही. काही राज्य ते राबवणार आहेत, काही राज्य राबवणार नाही आहेत, अशी ही अनिश्चितता आहे. चौथी, शेतीला इनपुट्स जे लागतात, शेती करण्यासाठी आवश्यक वस्तू, त्यांची साठेबाजी करणं, काळा बाजार करणं हे गुन्हे आहेत. पण शेवटी मरता क्या नाही करता अशी म्हण आहे की त्यावेळेला त्या व्यापाऱ्यावर गुन्हा नोंदवण्यापेक्षा ते बियाणं मिळवणं, ते खत मिळवणं, ते कीटकनाशक मिळवणं, आपलं शेत मार्गी लावणं या सक्तीखाली शेतकऱ्याला काम करावं लागतं. विक्रीचं स्वातंत्र्य नव्हतं. ह्या सगळ्या जंजाळामध्ये जो शेतकरी अडकलेला आहे त्याला टप्प्याटप्प्याने या सगळ्या बंधनांच्यातनं मोकळं केलं पाहिजे. तिथे हे लोक काम करू शकतील. पण त्याला बंधनातनं मोकळाच करू नका. काय त्यांनी म्हणले, हमी भावाचं जे कवच आहे, तुम्ही काय करणं लागून गेले का? कवच कुंडलाची भाषा बोलता. अरे हमी भाव हा गळफास आहे. आणि एक तर हमी भावाने खरेदी व्हायची काही गॅरंटी नाही आहे, पण तशी खरेदी न होणं हा जोपर्यंत दखलपात्र गुन्हा ठरत नाही. त्यामुळे हे कवच जे आहे ते काढण्याची गरज आहे. आणि हमीभावाचं कवच केव्हा असावं तर ज्यावेळेला खरंच मोठं संकट असेल,
की काही करून सरकारला एवढा साठा केलाच पाहिजे, त्यावेळेला त्यांनी करावं ना. आणि तिथेही जर ते अर्थशास्त्रीयदृष्ट्या वायबल असेल तर खाजगी लोकांना येऊ द्यावं. तुम्ही कोण असं ठरवणार की तू याला विक आणि त्याला विकू नको. तर हा विषय पुष्कळ दीर्घ याच्यात बोलण्याचा आहे, पण मी असं म्हणेन माझ्या या सगळ्या लेखकणीय मित्रांना की तुम्ही वास्तव समजून घ्या. आत्तापर्यंत तुम्ही हे शेतकरी जीवनाचं भौतिक वास्तव आणि अर्थशास्त्रीय वास्तव हे नीट मांडलं नाहीत. हे मांडायच्या तयारीला लागा. शेतकऱ्याचं स्वच्छ चित्र, मग त्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी असतील, काही निगेटिव्ह गोष्टी असतील, त्या तुम्ही मोकळेपणाने लिहा, परंतु जे खरं आहे ते लिहा. शेतकऱ्याच्याबद्दल तुम्हाला फार कळवळा असायची गरज नाही किंवा फार तिरस्कार असायची गरज नाही. तुम्हाला शेतकऱ्याला अर्थव्यवस्थेतला एक उत्पादक घटक म्हणून पाहिलं पाहिजे. आणि आता राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा घसरल्यामुळे ती उपमा कदाचित वापरता येणार नाही, म्हणजे शेतीचा वाटा घसरल्यामुळे. नाहीतर मी पूर्वी 2 दृष्टांत वापरत असे. मला असे प्रवचनकारासारखं कीर्तनकारासारखं दृष्टांत देऊन बोलायला आवडत नाही. पण पहिला दृष्टांत असा की शेती व्यवस्था हा ट्रक आहे आणि ह्या ट्रकमध्ये पेट्रोल टाका. बाकीचे सगळे जे क्षेत्र आहेत, सेक्टर्स आहेत, ते सायकलवाल्यांच्यासारखे आहेत. घाट चढणाऱ्या ट्रकला 7-8 सायकलवाले जर लटकले, ट्रकला काही फरक पडत नाही. तर तुम्ही ट्रकमध्ये पेट्रोलच टाकायला तयार नाही. तुमचं म्हणणं असं की हा ट्रक आत्ता सुरू करू नका, असं कसं चालेल? आणि ते टिकणार नाही आहे. तुम्हाला जागतिक व्यापारात जर टिकायचं असेल, आता आमच्या मेधादीदी पाटकर म्हणतात तसं जगाची एक संबंध व्यवसाय, आपलं व्यवसाय विकास नीती वेगळी आणि मेधादीदींची वेगळी. असं असेल तर 2-3 तालुक्यात ते चालेल. फार तर ज्या देशामध्ये निदान 550 जिल्हे आहेत आणि त्याला 10ने गुणलं तर जेवढे होतील किमान तेवढे तालुके आहेत, तुम्हाला आपलं 2-3 तालुक्याचं बेट नर्मदा किनारी हवा असेल तर तुमचं तुम्ही घेऊन बसता. पण तेही दिवसेदिवस पर्यायी विकास नीती कोणाचा पर्याय आणि तो जो पर्याय आहे तो शास्त्रशुद्ध आहे की नाही हे ठरल्याशिवाय तो यशस्वी होत नाही. त्यामुळे मी माझ्या सगळ्या लेखक मित्रांना एवढीच विनंती करेन की अपप्रचाराला बळी पडू नका. यांच्या पत्रकारांनी शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाही, तोटाही होणार नाही. त्यांचं कोणी शेतकरी वाचत नाही. मराठी लेखक आणि कवी हे तर एकमेकातच वाचतात फक्त, असं मी पाहिलेलं आहे. हे वाक्य तुम्ही नंतर पुढचं वाक्य काढून टाका. मी कोणाचं वाचत नाही म्हणून माझं कोणी वाचत नाही. त्यामुळे मला हे काही कबुली जबाब वाटतो. मराठी साहित्यिक आणि मराठी बुद्धिजीवी शेती आणि शेतीचं अर्थशास्त्र आणि त्याच्यावर उभी राहिलेली पॉलिटिकल इकॉनॉमी याच्या बाबतीत किती अडाणी आहेत ह्याचा हा पुरावा आहे. आणि आपल्याकडे म्हणच आहे, आडाड्याचा आला गाडा आणि वाटेवरच्या वेशी तोडा. तर यांच्यासाठी काही कोणी वेशी तोडणार नाही आहे. या पत्रकाचा कोणावरही काही परिणाम झालेला नाही आहे हे तर दिसतंच. फक्त यांना सावध करून तुम्हाला लिहिण्याची कला आहे हे निर्विवाद आहे, ती लोकांनी मान्य केलेली आहे. लोक तुमचे शब्द खरे धरतात. मग तुम्ही जर शहाणपणाने लिहिलं तर त्याच्यात तुमचाही फायदा आहे आणि लोकांचाही फायदा आहे. असं आवाहन मी या निमित्ताने या सगळ्या मंडळींना करू इच्छितो.